मित्रांनो, पानाड्याला जमिनीखालचं पाणी कळतं का? हा मला खूप आधीपासून प्रश्न होता आणि चला आपण त्याचं हे सोल्युशन आज पाहणार आहोत. बघा, तर बघा, पानाड्या साधारणपणे काठी, वाय आकाराची फांदी असेल, तांब्याची वायर असेल किंवा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतात अशा प्रकारचं लोखंडी रॉड असेल, ते वापरतो आणि तो चालताना त्या काठीला हालचाल होते आणि त्यावरून पाणी आहे असा अंदाज घेतो. आता यालाच आपण इंग्रजीमध्ये डाउजिंग असं म्हणतो. बघा, पण विज्ञान काय सांगतं की वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर पानाड्याची जी ही पद्धत आहे ही 100% खात्रीशीर नाही. मग अनेक संशोधनांमधून एक असं सिद्ध झालं की बाबा ही जी पद्धत आहे हा योगायोग किंवा अनुभवावर आधारित अंदाज आहे. आता काठी हलण्यामागचे हाताची कळत नकळत हालचाल, त्याला आपण इंग्लिशमध्ये आयडिओ मोटर इफेक्ट असं काहीतरी कारणीभूत असतं. बघा, तरी काही वेळा बघा की बरोबर अंदाज लागतो, पाणी लागतं. तर अनुभवी पानाडे असं काय पाहतात? तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या जमिनीचा प्रकार असेल, काळी माती असेल, खडकाळ असेल, त्या पुन्हा आसपासची झाडं असतील जसं की उदाहरणार्थ बाबूळ, वड, मोठे महाकाय वृक्ष की ज्याच्या मुळा खोलपर्यंत पाणी नेतात जमिनीमध्ये. त्याच्यानंतर बघा, आसपासच्या विहिरी, बोरवेलची पातळी, म्हणजेच ते थोडंसं त्याच्यामध्ये अनुभव आणि निरीक्षणाचा पण वापर करतात. तर तुमच्यासाठी काय महत्त्वाचं आहे की जर तुम्ही बोरवेल, विहीर घेणार असाल तर फक्त पानाड्याच्याच भरोशावर किंवा विसंबून राहू नका. त्यासोबत तुम्ही जिओग्राफिकल किंवा जिओफिजिकल सर्वे करा आणि आसपासच्या शेतकऱ्यांचा पण अनुभव घ्या. आता असं मी का म्हणत आहे की बघा की आपल्या इकडे लोकांचा विश्वास असतो की बोर घ्यायच्या आधी पानाड्याला बोलवावं, पण सायन्स काय सांगतं, विज्ञान काय सांगतं ते सुद्धा लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. बघा की वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही पद्धत 100% खात्रीशीर नाही. काठी हलते ती खरं तर आपल्या हाताच्या कळत नकळत हालचालींमुळे हलू शकते, असं हे काहीचं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं कॉमेंटमध्ये नक्की सुचवा आणि इतर काही शंका कुशंका असतील, काही गप्पा गोष्टी मारायच्या असेल तर कॉमेंटमध्ये खाली कॉमेंट करा.